ती मीटिंग आदिवासी रद्द झाली. कुणालाच काय बोलता येणार, प्रांतवाल्यांना बोलता येणार, तहसीलदारला बोलता येणार, तालुक्याच्या आमदाराला काही तिथं विषय घेता येईल. याचं कारण का जर पत्रावर 2023 पासून क्लिअर कट केले, त्या पत्राचं उत्तर दिले नव्हते. आणि त्यामध्ये जय आपण सगळे मंडळी तुम्हाला खरं तर सलाम केलं पाहिजे. तुम्ही अत्यंत त्या ठिकाणी उपोषण केलं, निस्वार्थीपणे केलं. आणि उपोषण करून 2 तासात 3 तासामध्ये मला फोन चालू सगळे भाऊंनी वादा येऊ द्या. म्हणजे मित्र कसा असावा, मित्र कसा असावा, त्या श्रेय सारखा असावा हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. समोर म्हटलेले उभे राहिले सगळे आपले आदिवासी बांधव आहेत. आदिवासी भागातून आलेल्या सर्व गाड्या या ठिकाणी लाईन लागले. महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये. श्रेय भाऊ, तुम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा त्रास आम्हाला खरं तर मरपारगाव कल्याणनगर हवेला आंदोलन करताना झालं. एवढं वाईट वाटलं का स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण दिवस निवडला. मी 15 ऑगस्टला गेलो. 15 ऑगस्टनंतर पोलिसांनी मला आतमध्ये घेऊन बसून ठेवलं 1.5 तास. तिकडं आंदोलनाच्या गाड्या आल्या, मला सारखं फोन करीन. मी जर त्यांना म्हणतो मला पोलिसांनी इकडं धरून ठेवले तर आंदोलन फिसकटेल, लोक घाबरतील. आलो 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 म्हणता म्हणता माझा 3 तास गेला. ठीक आहे, मी जात तोपर्यंत प्रचंड गर्दी 4-5 हजार लोक जमली होती. पण मी थोडा लेट झालो, मला गाडीवर भेटत नाही. ती गाडीवर म्हणून आम्ही ती टेम्पो टाकली. मला गाडीवर मोर्चा काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. मी पुढे गेलो, आंदोलन सुरू झालं आणि नेमका पोलिसांनी गाडीवर लाट केली. म्हणजे गाड्या ताब्यात घेतली, तेव्हा तुरे घेऊन चालू होते. सर्व लोकांनी आम्ही आग्रह धरला, आमची गाडी आणल्याशिवाय आम्ही रोडवर उठणार नाही. पोलिसांनी गाडी आणली. आंदोलन 1 नंबर झालं. सुरेश भाऊ, जसं उपोषण 1 नंबर झालं तसं कल्याणनगर हवे त्या ठिकाणी पहिल्यांदा 5,000 लोक चक्कजम झाला होता. पाऊस गळत होता, पाऊस चालू होता, रोडवर जेवढी प्रत्येक घाटीमध्ये तेवढी पावसामुळं प्रचंड सर्वांनी प्रतिसाद दिली. न सांगता सर्वजण आले. कोकणावरील 30 गाड्या होत्या, त्यांच्या गाड्या मागे थांबल्या, ते पाय आले कारण दोन्ही बाजू पॅक झाल्या होत्या. आणि म्हणून या संघर्षाला सगळ्यांनी साथ दिली. रस्ता रोको आंदोलन झाला. 200-300 पोलीस आले. आजचं पण आपण त्या ठिकाणी धरणं आंदोलन सर्व संघटनेचे कार्यकर्ते आले. असो, आपण जिंकलो याला महत्व आहे. आपण जिंकलो याला महत्व आहे. थोडीशी शंका आहे, पण ती 19 तारखेला निघेल. तसं काही फारशी शंका नाहीये. त्याने थोडीशी त्याच्यामध्ये जरी शब्दरत्न हे केला असेल तरी आता पुढे थांबणार नाही. आणि म्हणून माझं सकाळी बहुत काही उशीर फार झालाय. अजून माझ्या महिला भगिनीला लांब लांब जायचंय. परत एकदा भाऊ म्हणतील ना, तर निश्चितपणे सर्व महिला मंडळींनी आता हळू घरी जा. तुम्ही या ठिकाणी विशेष करून माझ्या आंबोलीगावच्या लेखी मंडळाच्या महिला, माझ्या सोनाळ्याच्या लेखी मंडळाच्या महिला, भिवडच्या लेखी मंडळाच्या महिला, सगळ्या महिलांनी खूप कष्ट घेतलं. त्याबद्दल आमच्या आंदोलनाच्या आयुष्याचे सगळे कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद देतो. सुरेश भाऊ, परत तुम्हाला धन्यवाद देतो. या आंदोलनामध्ये सगळ्यांचा काम राहते. वैयक्तिक एकट्या तुमचं काम नव्हतं. या सर्वांनीच मदत केली, आपण यशस्वी झालो. त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो. आणि घेतलं बोलतील आणि उपसमिती सांगता या ठिकाणी होईल. परत एकदा एक जोरदार घोषणा द्या म्हणजे आपलं संकल्प. आदिवासी